भाजपकडून मतदार याद्यांमधून अनेक नावं वगळण्याचे आदेश देण्यात आल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला। पटोलेंनी बुलढाण्याच्या तेल्हारा गावातील सरपंचाचा व्हिडिओ दाखवला। निवडणुकीतील हेरगिरी लज्जास्पद असल्याचं पटोले म्हटलं। मतदार यादीमधून नावं गहाळ होण्यामागे शिंदे आणि फडणवीसांचा थेट हात असल्याचा गंभीर आरोप सुद्धा पटोलेंनी केला। हिंमत असेल तर समोरून लढा, भाजप रडीचा डाव करून जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघात पटोलेंनी केला। येत्या 24 तासात भाजपची यादी जाहीर होणार आहे। विद्यमान आमदारांना पक्षाकडून मोठा दणका बसण्याची शक्यता आहे। तब्बल 32 आमदारांना उमेदवारी दिली जाणार नाहीये। अमित शहांची महायुतीच्या नेत्यांसोबत आज बैठक होणार आहे। दिल्लीमध्ये महायुतीच्या अंतिम जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी महायुतीच्या तिन्ही नेत्यांना दिल्लीला बोलावण्यात आले। महायुतीच्या नेत्यांची आज रात्री भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक होण्याची शक्यता आहे। महायुतीच्या जागा वाटपापूर्वी महत्त्वाची बैठक होणार आहे। आजचे चंद्रशेखर बावनकुळेंचे नियोजित दौरे रद्द करण्यात आलेत। बावनकुळे तातडीनं दिल्लीला जाणार आहेत। भाजपच्या यादीवर अंतिम निर्णयासाठी बैठकीची शक्यता आहे। 90% जागांवर महायुतीमध्ये एकमत झालंय। 10% जागांवर लवकरच निर्णय घेतला जाईल अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून जागा वाटपाचा फॉर्म्युला 88% तयार करण्यात आलेला आहे। येत्या 2 दिवसात तो जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे। महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा दिल्लीमध्ये सुटणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आडमुठ्या धोरणामुळे दिल्लीमध्ये चर्चा होणार आहे। जवळपास वाद असलेल्या 28 जागांवर चर्चा होणार आहे। 200 पेक्षा जास्त जागांवर सहमती झाली आहे। काही जागांवर गाडी अडली आहे, पण जागा वाटपासाठी अत्यंत कमी वेळ आणि त्यामुळे जागा वाटपात जास्त खेचाखेची नको। जागा वाटपाला गती मिळाली पाहिजे असं खासदार संजय राऊत म्हणाले। विदर्भ कोणाची मक्तेदारी नाही। लोकसभेत आम्ही अमरावतीची जागा काँग्रेसला दिली तर त्यात काही अपेक्षा ठेवली तर काही चुकीचं नाही। काँग्रेसचे निर्णय राज्यात झाले तर बरं होईल असा टोला संजय राऊतांनी लगावला। पुढील 48 तासात शरद पवार गटाची अधिकृत यादी जाहीर करण्यात येणार आहे। टप्प्याटप्प्यानं शरद पवार गटातील उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येतील अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। नाशिकमध्ये 4 विधानसभा मतदारसंघांपैकी 3 विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आहेत। असं असतानाही भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलाय। यांच्यातील वाद मिटवणं भाजप पक्ष श्रेष्ठींसमोर आव्हान असणार आहे। कॅबिनेट मंत्री अदिती तटकरेंना शह देण्यासाठी शरद पवारांनी राजकीय खेळी केले आहेत। ज्ञानदेव पवार हे शिवसेनेतून शरद पवार राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। काटोल मतदारसंघात भाऊ विरुद्ध भाऊ असा सामना होण्याची शक्यता आहे। काटोल मतदारसंघातून भाजपकडून माजी आमदार आशिष देशमुख तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सलील देशमुख निवडणुकीमध्ये उतरणार असल्याची चर्चा आहे। श्रीरामपुरातील उमेदवारीवरून महायुतीमध्ये फूट पडण्याचे संकेत आहेत। काँग्रेसमधून उमेदवार आयात करू नका। शिवसेनेनं शिंदे गटानं काँग्रेसी विचारधारेचा उमेदवार दिल्यास वेगळी भूमिका घेऊ असा इशारा भाजपनं दिलाय। जनता महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनाही कंटाळली आहे। आम्ही आघाडी आणि युती दोघांचाही एन्काउंटर करणार आहोत असं बच्चू कडू म्हटलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंची दहशत आता संपली। माझा विजय निश्चित आहे असा विश्वास वैभव नाईक यांनी व्यक्त केला। मीरा रोड विधानसभेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे। माजी आमदार नरेंद्र मेहता आणि विद्यमान आमदार गीता जैन यांच्यामध्ये पुन्हा संघर्ष होणार आहे। मुंबईत सर्वाधिक जागा लढण्यासाठी शिवसेना शिंदे गट आग्रही आहे। मुंबईमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपचा 50-50चा फॉर्म्युला आहे। संगमनेरमध्ये भाजपच्या सुजय विखे पाटलांकडून युवा संकल्प सभेचं आयोजन करण्यात आलंय। बाळासाहेब थोरातांविरोधात सुजय विखे मैदानात उतरण्याची शक्यता आहे। काटोल मतदारसंघातून अनिल देशमुख यांनी आणि सलील देशमुख यांनी प्रचार सुरू केलाय। आजपासून संयुक्त यात्रा काढण्यात आली आहे। न्याहाड ते मोवाड ही यात्रा काढण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यात ही यात्रा 6 दिवसात 70 गावात जाणार आहे। राजन तेलींच्या कार्यालयातून भाजपचे बॅनर हटवण्यात आले आहेत। कार्यालयात बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे तसंच आदित्य ठाकरेंचे फोटो असलेले बॅनर लावण्यात आले। राजन तेलींनी आज अखेर भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे। भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देत तेलींनी सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाचाही राजीनामा दिलाय। आज ते ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। शिवसेना उपनेते विजय नहाटा यांचा शरद पवार गटातील प्रवेश रखडलाय। नहाटा यांनी पवार गटात प्रवेश करून बेलापूर विधानसभा लढवण्याची घोषणा केली होती, मात्र अद्यापही प्रवेश न झाल्यानं चर्चांना उधाण आलं।
उद्धव ठाकरेंनी निवडणुकांच्या तोंडावर महायुतीला धक्का दिलाय। अजितदादांची साथ सोडलेले दीपक साळुंखे आता ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। आज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर पक्ष प्रवेश होणार आहे। भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे नाराज असून देवेंद्र फडणवीसांकडून मंथणीचे प्रयत्न सुरू आहेत। स्नेहलता कोल्हे पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट करणार आहेत। महायुतीची शिवसंग्रामला सोबत घेऊन जाण्याची भूमिका दिसत नाही। आमच्या समोर सर्व पर्याय खुले आहेत। राज्यातील 5 जागांवर शिवसंग्राम निवडणूक लढवणार आहे, अशी भूमिका ज्योती मेटे यांनी मांडली आहे। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सिल्लोडमध्ये भाजपला मोठा खिंडार पडलाय। भाजपचे सुरेश बनकर आज शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरे हे मुलुंड टोल नाक्यावर दाखल झालेले आहेत। राज ठाकरे यांचं मुलुंड टोल नाक्यावर जंगी स्वागत करण्यात येत आहे। टोल माफी झाल्यानंतर राज ठाकरे हे पहिल्यांदाच ठाण्यामध्ये आलेले आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, आपण जर पाहिलं असेल तर साधारणपणे 2009 त्यानंतर 2015 अशा या कालावधीमध्ये राज ठाकरे यांनी घोषणा केली होती टोल बंदची। यावेळी पहिली प्रतिक्रिया जी महाराष्ट्रात कुठे उमटली असेल तर ती ठाण्यामध्ये उमटली होती। ठाण्यामध्ये जवळपास 16 ते 17 वेळा टोलच्या संदर्भात आंदोलनं केली गेली होती आणि जवळपास ठाण्यातील शेकडो कार्यकर्त्यांवरती पदाधिकाऱ्यांवरती टोलच्या संदर्भामधल्या केसेस दाखल आहेत। यामध्ये अनेक अशी लोक आहेत आणि अनेक असे मनसेचे पदाधिकारी आहेत की ज्यांना या सगळ्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात केसेसचा सामना करावा लागला होता। आणि अर्थात आता टोल सरकारने जो माफ केला मुंबई एंट्री पॉईंटचा, यामुळे खूप मोठा दिलासा मुंबईकरांना ठाणेकरांना मिळालेला आहे आणि याचमुळे याचं श्रेय घेण्याचं पूर्ण काम जे आहे ते मनसेकडून केलं जाते। राज ठाकरे जिकडे जिकडे कार्यक्रमानिमित्त जात आहेत, मग ती खासगी भेट असेल, त्यानंतर त्यांची पक्षाची बैठका असतील किंवा त्यांची सभा रॅली असेल, त्या दरम्यान राज ठाकरे जिकडे जिकडे जातात तिथे सर्व टोल नाक्यांवरती त्यांचे स्वागत केलं जातंय। ठाण्यातला हा ठाणे आणि मुलुंडच्या वेशीवरचा टोल आहे, मुलुंड टोल नाका याला म्हणतात। या टोल नाक्यावरती बेंजो वाजून राज ठाकरे यांचं स्वागत केलं गेलं, त्यांच्यावरती फुल जे आहे ते उडवले गेले आणि मोठ्या प्रमाणात घोषणा केल्या गेल्या। मनसैनिक आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी ज्यावेळी आम्ही बोललो त्यावेळी त्यांचं एकच मत होतं की ज्यावेळी टोल बंदची हाक राज ठाकरे यांनी दिली होती त्यावेळेस त्यांच्यावरती अनेक आरोप प्रत्यारोप केले गेले होते। त्या आरोपांचा धनी जसा राज ठाकरेंना बनवला गेला, तसं आता टोल जेव्हा बंद झालेले आहेत तर त्या टोलचा जे क्रेडिट आहे किंवा त्याचं श्रेय जे आहे त्याचा घेण्याचा हक्क देखील पूर्णतः राज ठाकरे यांना आहे। आणि या पार्श्वभूमीवरती मनसेनं आता निवडणुकीच्या तोंडावरती टोल जे आहेत त्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाऊन तिथं गाड्या ज्या आहेत त्या सोडलेल्या आहेत, त्याच पद्धतीनं जे टोल चालू आहे तिथे जाऊन त्यांनी पुन्हा राडा केला होता। तर अशा परिस्थितीमध्ये टोल हा मुद्दा जितका मनसेला नुकसानकारक ठरला होता तितकाच फायदा करून घेण्याचा काम जे आहे ते आता मनसैनिकांकडून केलं जात आहे। राज ठाकरे ठाण्यामध्ये त्यांच्या एका वैयक्तिक कामानिमित्त आलेले आहेत आणि या दरम्यान ज्यावेळी मनसेला ही गोष्ट समजली त्यावेळी मनसेनं या ठिकाणी मुलुंड टोल नाक्यावरती राज ठाकरे यांचं मोठ्या प्रमाणात जंगी स्वागत केलेलं आहे। त्यांच्या मागे आता बाईक जे आहेत, मनसैनिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात गाड्या आणि बाईक घेऊन ठाण्याच्या दिशेने निघालेले आहेत। बरं अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी, संपूर्ण आढाव्यासाठी।